गाईज आम्ही फायनली शेतामध्ये पोहोचलेलो आहे. हे आमचं ऊस. मम्मी पप्पा चालले तिकडं. बघू शकता ऊस आहे. हे बी ऊस आमचंच आहे आणि हे बी ऊस आमचंच आहे. मस्त वाटायला लागलं. खूप दिवसानं आले मी, म्हणजे 1 वर्षानंतर आले असेल शेताला मी, कारण की घरीच असते मी, बिझनेस करते ना, तर त्याच्यामुळे मी नाही येत. तर छान वाटायला लागले. आज पाणी लावायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो सकाळी. काय झालं? फुलं छान लागलीत की हो पप्पा. हे आहे शेत. हे पप्पा किती छान बनवले शेत. पाणी मस्त मस्त फुलं लागलेत. आज घेऊन जाते. ही काय भेंडी लावलेली आहे का? हा, काढावं लागेल मटकी. छान 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 छान. गाईस मम्मी लावायला लागले. मिरचीचं बी टाकायला लागले रोप बनवण्यासाठी. कुठली मिरची आहे? हा, मी एकच टाकायचं का? दुसरं नाही अजून त्याच्यामध्ये? किती बी होते तयारी? एवढं जास्त? हा, तिखट आहे ना. आणि ते रानडुकराचे पाय कुठे? हा पप्पा, इथं पाय आहेत बघा मध्ये रानडुकराचे. मध्ये असं वाटते मला याच्यामध्ये रानडुकर. ऊसातले असते तर रानडुकर. कसं वाटायला लागले तुम्हाला आमचं शेत? आंब्याचं झाड, पेरू ह्या झाडांना लागले, त्या झाडाला लागले. जाऊ पेरूकडे. एकच मिरची लावता तुम्ही, दुसऱ्या बी लावायचं हो पप्पा? मिक्स आहे का? मग तुम्हाला कसं कळते हे दुसरा रोपचा आहे? ते मोठे मोठे पाले असलं ती मोठी मिरची. मामा कुठली टाकलं मिरची? आपल्याकडूनच घेऊन जातात का? तर हे रोप आल्यानंतर मग लावणार इकडे शेतामध्ये. इकडल्या शेतामध्ये लावते. वारं छान सुटले बघा. कुठं चाललीस तू? मिरच्या बी लागल्यात. फुले किती लागलेत बघा मिरच्याला. ती तसलीच मिरची लावलेली होती पहिल्याची. फुलं लागलेत. मिरच्या तोडून घेऊन गेलेत. पण जास्त आता लागलेली आहे मटकी. हे मम्मी बघा मिरच्या ह्याच्यात लागलेत बघा. भेंडी बी लागले पप्पा, आणि तेवढी नाही, मोठी झाल्या भेंडी. आणि हे कशाचं आहे? शेवगा. शेवगा शेवगा. ही आहे मटकी आणि इथं आहे भेंडी. ही मिरच्या, तिथं आहेत मिरच्या आणि नारळाचं झाड, फुलं. दुसरं तर अजून काही नाही खाण्यासाठी. तर गाईस मी चालले ना कढीपत्ता तोडण्यासाठी, कारण की मला हेअर ऑइल बनवायचं आहे ना केसासाठी. तर ताजा ताजा घेऊन जाते मस्त पैकी. छान का, किती छान आहे कढीपत्ता. वास तर मस्त यायला, लय भारी वास आहे. किती वारं सुटले, खूप जास्त. असल्या वातावरणामध्ये ना मस्तपैकी असं चिकन वगैरे आणून मस्त चुलीवर बनवून खाण्यासाठी, चाय वगैरे मस्त असं छान वाटते. पण आता आम्ही अचानकच आलो. पप्पा सकाळी आले नव्हते शेताला, म्हणून म्हणलं चला जाऊन. आता एवढा कढीपत्ता तोडला मी शेतातला. आता हे तेलामध्ये टाकणार भाजीला. आता मी 2च गोष्टी जमा केली. 2 फुलं, लिंब, 3 सॉरी, आणि कढीपत्ता. मटकी उशीर लागते तोडायला. बघू किती तोडलीस तू. चोप लगे. तर गाईस मी तोडायला लागले गवार. छान छान आलेली आहे गवार. मोठी कवळी झाली बघ मी. छान गवार खाली तू टोपलं. गाईस एवढी तोडली गवार. भेंडी बी काढायला लागली मम्मी. पप्पा मम्मी तोडायला लागलेत. भेंडी इथं लागली होती बघ. पाणी का तिथलं? हो इथं मागे आहे बघ. किती इथे भेंडी. इकडे भेंडी बघ. इकडं इथे इथे इथं तिकडे बी आहे पण भेंडी. थोडी तोडली. मिरच्या बी लागलेत बघा, पण तेवढं असं हे नाही. इथं आहे बघ मम्मी. भेंडी मम्मी. काटा आहे माय. हा हा, काटे आहेत भेंडीला. काटेच आहे का? चला पाणी लावायचं म्हणकी. कुठं तिकडे जायचं का? तर गाईस आता आम्ही चाललेलं आहे पाणी लावण्यासाठी. माझा गेला कढीपत्ता.
फुलं बी जातील माझे. चला आपण जाऊ पाणी लावण्यासाठी. चल ये. पडले असते काहीच नाही. हे बी ऊस आमचंच आहे, हे बिवाला. मम्मी घेऊन या. हे आमचं म्हणजे शेत आमचं नाहीये, आम्ही दुसऱ्याचं घेऊन पप्पा करतात हे वाला. आणि हे आहे ना आमचं आहे. ते ऊस असलेलं फर्स्ट, हे सेकंड, तिथं ऊस आहे थर्ड, आणि त्याच्या खाली फोर. म्हणजे असे जे आहेत ना 4 आहेत. आणि इकडले बी 4 आहेत. मग इकडले आम्ही दुसऱ्याचे करतात पप्पा. आणि बोर बी पाडलेली आमच्या शेतामध्ये. हिर नाही बोर आहे. तर पहिलं आम्ही ऊस वगैरे म्हणजे काय बोर वगैरे काही नव्हती आमच्या शेतामध्ये. नॉर्मल असं जंगल झाडी असल्यासारखं होतं. तर पप्पांनी ह्याला व्यवस्थित म्हणजे माती ह्याच्यात माती टाकलेली आहे पप्पांनी. माती टाकलेली आहे पप्पांनी ह्याच्यामध्ये. माती टाकून परत मग चांगलं शेत करून त्यानंतर थोडं सोयाबीन पहिलं लावले. मग बोर पाडले. बोर पाडल्याच्या नंतर मग चालू झालं ऊस वगैरे लावले. 1 वर्ष तर आम्ही काहीच लावलं नव्हतं बोर पाडल्याच्या नंतर. मग पप्पांनी नंतर ना लावले ऊस. आता 3 वर्ष झालं ऊस आहे आमच्या शेतामध्ये. असं छान आहे बघा. पेरू किती छान लागलेत गाईस. भरपूर पेरू लागलेत शेतामध्ये. भरून गेले पूर्ण. ठीक आहे. सगळे पेरू आहेत हे पूर्ण. किती भरून लागलेत बघा. मम्मी पेरूले लागलेत. पण अजून कच्चे आहेत, तेवढे जास्त पिकलेले नाही. चला एक कच्चा तर खाऊ आंब्याचं. हा मम्मी इथं आहे बघ. इथे काय पिकलेला. मम्मी इकडे या, ते घेऊन या खोऱ्या. ऐक अहो इथं वरी पिकलेला काढ. अहो बघू इथं. गाईस मम्मी पप्पा पैपा लावायला लागलेत. झालं लावून. स्टार्टिंग तिथून लावले. आता एवढं झालं, तेवढंच राहिलेलं. मग आम्ही जाणार आहे लगेच. छान वाटायला लागले शेतामध्ये. वारं मस्त यायला लागले. फोन नाही काय नाही. पहिलं होतं आता गेलेलं. भारी वाटायला लागले वारं. कोणतं फोन मस्त वाटते. पण उन्हामुळे येऊ वाटत नाही शेतात. बाकी काय नाही. ऊन असलं ना ले लागतं आणि झळा बी ले लागतं. पण आज आबाळ आलं होतं म्हणून मी आले. चल झालं का हा. तर गाई झालेलं आहे. आम्ही चाललेलं आहे घरी. हे मम्मी पप्पा झालं आमचं काम. आता आम्ही निघालो. काय आलं गाईस. पप्पा जी शेती करतात ना आमच्या गावावरून शेताला यायला 5 किलोमीटर आहे. तर तेवढ्या गाडीवर येतात. ह्या 2 व्हीलरवर येऊन करतात माझ्या. तर गाईस ही आमची DP बघू शकता. आणि इथं बोरमध्ये गाईस